नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या अंतर्गत शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये गट ब, गट क व गट ड संवर्गातील विविध पदांचा समावेश आहे. यामध्ये विविध प्रकारच्या 35 पदांचा समावेश असून एकूण 175 पदे भरली जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही एकूण 94 पानांची आहे. ही जाहिरात वाचायचा विचार केला तर 1 ते 1.5 तास सहज लागू शकतो. म्हणून आपला वेळ वाचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या संदर्भातील जे पद आहेत त्यांचीच माहिती आपण या जाहिरातीमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि जास्तीत जास्त डिटेल माहिती त्या घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर मग ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामधील जी पदं आहेत तर ती पदं कोणती आहेत, त्यांना शैक्षणिक पात्रता कोणती आहे, त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, त्यांचा अभ्यासक्रम काय आहे, त्यांना वेतन किती मिळणार आहे, यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र यामधील करिअरच्या संधी. तर त्यामध्ये बघा, ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही जाहिरात 28/2/2026 म्हणजेच 28 फेब्रुवारी 2026 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. तर 20 मार्च 2026 पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे. आणि यामध्ये कोणती कोणती पदं उपलब्ध आहेत तर गट ब मध्ये 1 ते 6 पदं उपलब्ध आहेत. परंतु या पदांमध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामधलं एकही पद आपल्यासाठी नाही आहे. तर बघा, ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामधलं जे पद उपलब्ध आहे तर ते सुरुवात होतं बघा 8 नंबरचं जे पद आहे तर ते आहे वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक म्हणजे सिनियर लायब्ररी असिस्टंट. याला मूळ वेतन जे आहे ते 29,200 हे एक पद आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा, नंतर दुसरं जे पद आहे तर ते आहे आपल्याला उपलब्ध असलेलं दुसरं पद आहे ज्युनियर लायब्ररी असिस्टंट म्हणजे 22 नंबरला ते पद आहे बघा, कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक. आणि याचं जे मूळ वेतन आहे 21,700 S7 मध्ये हे पद येतं. आणि ही याला जी पद आहे तर ते एक पद उपलब्ध आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं ग्रंथालय आणि माहितीशास्त्राच्या संदर्भातलं तिसरं पद आहे ते म्हणजे लायब्ररी अटेंडंट ग्रंथालय परिचर. आणि हे S7 मध्ये आहे. एकूण मूळ वेतन आहे 19,900 आणि ही एकूण 6 पदं उपलब्ध आहेत. तर आता या पदांची आपण अजून डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न करू. बघा, आता अर्ज सादर करण्याची दिनांक आपण बघितलेलीच आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरुवात आहे आणि 20 मार्च 2026 पर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर यामध्ये बघा, जी सर्वसाधारण जे अटी आहेत किंवा जे आरक्षणासंदर्भात तरतुदी आहेत, मग ते SC असेल, ST असेल, महिला, VJNT, अनाथ, खेळाडू, त्याचबरोबर दिव्यांग आरक्षण असेल, बरोबर अंशकालीन जे पदवीधर आहेत, अनाथ आरक्षण आहे, अशा प्रकारच्या आरक्षणाच्या तरतुदी या मुद्द्यांमध्ये दिलेल्या आहेत. प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, अंशकालीन पदवीधर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्या तरतुदी तिथं दिलेल्या आहेत. पदाच्या निवडीसाठी जी कार्यपद्धती आहे बघा, तर ती कोणत्या पद्धतीने आपली भरती होणार आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता बघा, या ठिकाणी खूप सारे मुद्दे आणि सर्वसाधारण ज्या अटी आहेत तर त्या भरपूर आहेत. त्यांचा फारसा आपल्याला उपयोग होणार नाही, वाचण्यासाठी माहिती असावेत, परंतु फार डिटेल वाचण्याची गरज नाही. आपल्या पदाशी संबंधित आणि आपण ज्या कॅटेगरीमध्ये आहोत त्या पदाशी संबंधित माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा अजून आहे इथं की वय. आणि मग आता वयाची जी पात्रता आहे तर किमान वय जे आहे, आपण जे अर्ज करणार आहोत त्या पदासाठी, तर किमान वय जे आहे ते आपलं 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि हे 18 वर्ष पूर्ण कधी मोजणी केली जाणार आहे तर या ठिकाणी बघा 20 मार्च 2026ला ते आपलं 18 वर्ष पूर्ण कमीत कमी वय असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे झालं किमान वय, परंतु कमाल वय वयोमर्यादा जी आहे तर ती आपल्याला प्रत्येक आरक्षणनिहाय म्हणजे प्रत्येक प्रवर्गनिहाय वेगवेगळे आहे. तर ती आपण आता बघणार आहोत. तर त्यामध्ये बघा, प्रत्येक वर्गाला वेगवेगळे आहे. तर अराखीव म्हणजे खुला गट जो आहे त्याला 38 वर्ष, मागासवर्गीयासाठी 43 वर्ष, दिव्यांगासाठी 45 वर्ष, माजी सैनिक मग ते अराखीव गटातील जर असतील तर त्यांना 38 वर्ष प्लस सशस्त्र दलात केलेली सेवा आणि अधिक 3 वर्षाचा लाभ. त्याचबरोबर मागास प्रवर्गातील माजी सैनिक असेल तर 43 वर्षे प्लस सशस्त्र दलात केलेली सेवा अधिक 3 वर्षे
त्यांना अधिक लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिक दिव्यांग जर असेल तर तो 45 वर्षापर्यंत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर तो 43 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त असेल तर तो 45 वर्ष वयापर्यंत अर्ज करू शकतो. त्याचबरोबर भूकंपग्रस्त असेल तर तो 45 वर्ष, अंशकालीन पदवीधर कर्मचारी असेल तर तो 55 वर्ष, स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशन पाळले असेल तर ते 45 वर्ष वयापर्यंत अर्ज करू शकतात. आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे. बघा, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या संदर्भातील ज्या पदं आहेत त्यांचीच माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. तर ही जी सर्वसाधारण जी पदं आहेत लिपिक वर्गीय, त्यांच्यासाठी 100 प्रश्न आणि 200 गुण ही लिपिक वर्गीय पदं आहेत आणि त्यांच्यासाठी 2 तासाचा वेळ आहे. तर आपलं जे पद आहे तर हे तांत्रिक पदामध्ये मोडतं आणि तांत्रिक पदांचा जो परीक्षेसाठी वेटेज आहे तर तो 60% वेटेज जे आहे ते मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान यांच्यासाठी दिलेला आहे आणि 40% वेटेज जो आहे तो आपल्याला आपल्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातल्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. बघा, 60 प्रश्न सर्वसाधारणपणे असणार, त्यांना 120 मार्क्स असणार आणि तांत्रिक प्रश्न जे आहेत म्हणजे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र याच्यातले 40 प्रश्न आणि त्याला 80 गुण असतील. अशा पद्धतीने 100 प्रश्न आणि 200 गुण आणि आपल्याला वेळ मिळणार आहे 120 मिनिटे म्हणजेच 2 तास. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती आहे परीक्षेचे प्रश्नांच्या आणि गुणांची. त्याचबरोबर यामध्ये परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर तो परिशिष्ट क मध्ये दिलेला आहे, तर तो आपण आता पुढे पाहणारच आहोत. यानंतर परीक्षा पद्धत कशी आहे, तर परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की परीक्षा ऑनलाईन होणार असल्यानंतर आपल्याला पात्रता यादीमध्ये म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये निवड होण्यासाठी आपल्याला एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला 200 पैकी किमान 90 गुण मिळणं गरजेचं आहे, तरच आपला समावेश गुणवत्ता यादीमध्ये होणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन होणार आहे आणि अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे या ठिकाणी ग्रुप वाईज टाईम सेटर म्हणजेच आपले जे घटक आहेत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, त्याचबरोबर आपला तांत्रिक विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, तर यांचे 5 गट बनवण्यात आलेले आहेत आणि या 5ही गटांना प्रश्नांची संख्या निर्धारित केलेली आहे आणि वेळेची संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे. याच्याबद्दलची माहिती आपण पुढं एका मुद्द्यामध्ये पूर्ण डिटेल घेणार आहोत. बघा, आता त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रं अपलोड करायची आहेत तर ती कागदपत्रांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर याच्यामध्ये जवळजवळ 24 कागदपत्रांची यादी दिलेली आहे, परंतु आपल्याला 24च्या 24 कागदपत्रांची गरज नाही. तर आपलं 10वी 12वी त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, त्याच्यानंतर आपण ज्या जात प्रवर्गामध्ये मोडत आहोत त्या प्रवर्गाचं पुरावा आपल्याला जोडणं गरजेचं आहे. बाकी जे इतर आरक्षणाचा जर आपण फायदा घेत असू तर आपलं प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, माजी सैनिकाचं, तर ते तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यावेळेस आपल्याला या सर्टिफिकेटचा त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं राहणार आहे. बघा, हे सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर अजून एक मुद्दा आहे महत्त्वाचा म्हणजे परीक्षा केंद्रांची निवड. आपण आपल्या परीक्षा केंद्राची आपल्या जवळच्या जिल्ह्याची निवड करायची आहे आणि त्यानंतर आहे मुद्दा तो आवेदन शुल्क म्हणजे परीक्षा शुल्काचा. तर बघा, ओपनसाठी 1000 रुपये आहे, कास्टसाठी 900 आहे आणि माजी सैनिकांना कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. त्याच्यानंतर अजून बघा, आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर त्याची आपण माहिती देखील इथं घेणार आहोत. बघा, भरपूर साऱ्या अटी दिलेल्या आहेत. आता यानंतर मुद्दा जो आहे तो परिशिष्ट अ हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे. परिशिष्ट अ मध्ये बघा, आपल्याला क्वालिफिकेशन दिलेलं आहे म्हणजे आपली शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. त्याचबरोबर काही अनुभव आवश्यक असेल तर तो पदानुसार अनुभव दिलेला आहे. तर बघा, आपण जे पद बघत आहोत तर ते आपल्याला जे पद बघायचं आहे ते आपलं ग्रंथालय आणि माहितीशास्त्राच्या संदर्भाने सिनियर लायब्ररी असिस्टंट यासाठी म्हणजे वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक यासाठी जी पात्रता आहे ती आहे बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स. बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स तर बिलीप झालेलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपला जो दुसरं जे पद आहे तर ते दुसरं पद आहे बघा 22 नंबरला आणि त्या पदाचं नाव आहे कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक आणि त्या कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी देखील बॅचलर डिग्रीच गरजेची आहे.
आणि दोन्ही पद कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक आणि वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक यांच्यासाठी पात्रता जवळजवळ सारखीच आहे. त्यानंतर आपल्याला बघा 26 नंबरचं जे पद आहे ते आहे लायब्ररी अटेंडंट म्हणजे ग्रंथालय परिचर. याच्यासाठी काय आहे तर SSC पास आणि डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स म्हणजे तुम्ही किमान 12वी पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं ग्रंथालयशास्त्रातला डिप्लोमा असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला त्या ठिकाणी अर्ज करता येईल. आणि आपल्याला बघा आता शैक्षणिक पात्रता झाल्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की परिशिष्ट ब मध्ये काही सामाजिक आरक्षण दिलेलं आहे की कोणत्या पदाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जागा उपलब्ध आहेत, तर ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा आपलं जे पद आहे तर ते पद 8 नंबरचं पद आहे की वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक. वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यकाचं एकच पद आहे आणि ते एक पद कोणतं आहे बघा तर त्या ठिकाणी ते ओपनसाठी आहे, कारण एकाकी पद असल्यामुळे त्याला आरक्षण उपलब्ध नाही. तर बघा या ठिकाणी एक पद आहे आणि ते अराखीवमध्ये आहे. अराखीवमध्ये पुन्हा समांतर आरक्षण जे आहे तर ते सर्वसाधारण आहे, म्हणजे ओपनमधला कुणीही सर्व कॅटेगरीचा कोणताही कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर बघा अजून आता आपल्याला दुसरं जे आहे ते म्हणजे दुसरं पद आहे ते कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक. आपण त्याचे पण सब कॅटेगरी बघूया कोणतं आहे. तर बघा ते जे पद आहे ते OBCसाठी राखीव आहे आणि ते OBCसाठी राखीव असल्यामुळे OBCमधल्या कोणत्या प्रवर्गासाठी आहे तर बघा आता बघा या ठिकाणी OBCसाठी हे जे पद आहे हे राखीव आहे. OBCसाठी एक पद आहे, परंतु OBCमध्ये सर्वसाधारणला ते पद आहे, म्हणजे इतर कॅटेगरीचे ओपनचे देखील कुणी याला अर्ज करू शकणार नाही, कारण एकच पद आहे आणि ते OBCसाठी राखीव आहे. त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला 22 नंबरचा जो पद झालेला आहे त्याच्यानंतर आता 26 नंबरला ग्रंथालय परिचर. बघा या ठिकाणी आपल्याला ग्रंथालय परिचर या 6 जागा आहेत. तर या 6 जागा कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी आणि त्याच्यानंतर समांतर आरक्षण कसं आहे तर ते पाहणार आहोत. बघा पहिली जी आरक्षणाची पहिली जी जागा आहे ती STसाठी आहे. तर STसाठी जागा 1 आहे आणि त्याच्यामध्ये पण बघा सब कॅटेगरी या ठिकाणी STसाठी असल्यानंतर याला अंशकालीन पदवीधर उमेदवारासाठी STमधला जो उमेदवार आहे तो त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर बघा दुसरा जो मुद्दा आहे, दुसरी जी जागा आहे ती एक जागा OBCसाठी आहे. OBCमध्ये महिला म्हणजे OBCतला पुरुष या जागेसाठी अर्ज करू शकणार नाही. त्याचबरोबर दुसरा आहे की SCBC म्हणजेच जे मराठा आरक्षण मिळालेलं आहे त्यानुसार SCBCला एक जागा आहे आणि एक जागा ती सर्वसाधारण आहे. त्याचबरोबर EWSला एक जागा आहे. EWSची एक जागा जी आहे ती माजी सैनिकासाठी आहे. त्याचबरोबर अनरिझर्व 2 जागा आहेत म्हणजे अराखीव आणि त्या दोनपैकी एक जागा सर्वसाधारण आणि एक जागा महिलेसाठी राखीव आहे. अशा पद्धतीने आपल्याला 6 जागांचं जे वर्गीकरण आहे समांतर आरक्षण आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि कोणत्या पदामध्ये बसतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येणार आहे. यानंतर बघा आपल्याला अजून काही जी महत्त्वाची माहिती आहे तर ती पुढं सिलेबसची आहे. तर बघा या ठिकाणी सिलेबस जो आहे तो आता या ठिकाणी आहे, थोडं चुकून वरती व्हिडिओ गेलेला आहे तर ते परत घेऊया खाली आपण. बघा आपल्याला आता ग्रंथालय आणि माहितीशास्त्र याबद्दल जी बघा लायब्ररी अटेंडंट आणि त्याच्यानंतर आपलं जे पद आहे की बघा या ठिकाणी जे पद आहे आपलं सिनियर लायब्ररी असिस्टंट आणि ज्युनियर लायब्ररी असिस्टंट यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती आहे तर ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर पहिलं बघा मराठी असेल, इंग्रजी असेल हे कॉमन आहे. त्याचबरोबर जनरल नॉलेज हा देखील कॉमन भाग आहे. त्याच्यानंतर बुद्धिमापन आणि गणित हे पण कॉमन आहे. त्याच्यानंतर टेक्निकल सब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये मग कोणता सिलेबस आहे तर त्याची यादी या ठिकाणी कोणते टॉपिक आहेत त्याची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि सिनियर ग्रंथालय सहाय्यक आणि ज्युनियर ग्रंथालय सहाय्यक यांच्यासाठी एकच सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्या लायब्ररी अटेंडंटसाठी या ठिकाणी काही सिलेबस दिला आहे बघा. तर बघा मराठी, इंग्रजी यांच्यासाठी तो जो कॉमनच आहे. टेक्निकल सब्जेक्टसाठी मात्र काही टॉपिक वेगळे आहेत लायब्ररी अटेंडंट पदासाठी, तर ते आपण इथं पाहणं गरजेचं आहे आणि या टॉपिकनुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो
आपल्या बाकीच्याही पदांची माहिती देण्यात आलेली आहे. बाकीची जी काही तांत्रिक अतांत्रिक पदं आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. काही परीक्षेत गैरप्रकार केले तर ते काय कारवाई होणार, तर ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अजून या ठिकाणी बघा नॉर्मलायझेशनचं जे सूत्र आहे, तर हे टेक्निकली गोष्टी आहेत, त्याच्याशी फार आपला काही संबंध येणार नाही. तर बघा त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे आपल्याला कालमर्यादा आहे, आपण म्हटलं होतं की ती माहिती घेणार आहोत, तर हा मुद्दा इथं आहे. यामध्ये कालमर्यादेचा समावेश करण्यात आलेला आहे की काही गट पाडण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपलं बघा तांत्रिक पदात आपलं येतं पद, त्यामुळं आपल्या ज्या पदाचे तांत्रिक पदाचे 5 गट करण्यात आलेले आहेत. ए, बी, सी, डी, ई. बघा ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी आणि ग्रुप ई. यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 20 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि 20 प्रश्न प्रत्येक ग्रुपमध्ये असे 5 ग्रुप करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 20 प्रश्न म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि प्रत्येकाला वेळ जो आहे तो 24 मिनिटांचा म्हणजे 120 मिनिट 2 तासांचा वेळ कव्हर होतो. तर अशा पद्धतीने हे ग्रुप आपल्याला सोडता आले पाहिजे. तर बघा मित्रांनो, अशी ही माहिती होती. आवडली तर नक्कीच लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.